तर मुंबईला जो गुगल मीट जी झाली, गुगलनी सगळ्या क्रिएटर्सना इन्व्हाइट केलं होतं, तर तो अनुभव कसा होता? कारण सगळे दिग्गज क्रिएटर्स तुमच्यासारखे तिथे प्रेझेंट होते, तर त्याबद्दल काय सांगा? माझ्या बाबतीत ना दिग्गज म्हणण्यापेक्षा ना म्हणजे मोठे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की चॅनल मोठा आहे, सबस्क्रायबर्स खूप आहेत तर तो मोठा, पण माझ्यासाठी जो चांगला कॉन्टेंट देतो तो मोठा. तिथं जेव्हा आम्ही गेलो ना, ज्यावेळी मला पहिल्यांदा इन्व्हिटेशन आलं त्यावेळी असं वाटत होतं की हा म्हणजे काय म्हणतो स्पॅम ईमेल तर नाहीये ना, कोणीतरी असंच. कारण त्यावेळी जस्ट लॉकडाऊन संपून म्हणजे सगळ्या अशा गोष्टी खूप व्हायच्या की चॅनल हॅक होणं वगैरे. सो तो ईमेल 10 वेळा मी उघडून बघत होते की बरोबर आलाय ना, बरोबर ईमेल आयडी आहे ना, मी सारखं व्हेरीफाय करत होते. कारण मराठी चॅनलला ही संधी मिळणं हे खूप मोठी गोष्ट होती आणि या गोष्टी आहेत ना सगळ्याच क्रिएटर्स पर्यंत पोहोचल्या जात नाहीत आणि ते लिहिलेलंही असतं की हे कुठेही डिस्क्लोज करू नका. सो कोणालाच जाऊन विचारू शकत नव्हतं आणि मुख्य म्हणजे कोणतेच क्रिएटर माझ्या कनेक्टमध्ये नव्हते. त्यामुळे जेव्हा ईमेल आला त्यावेळी मी व्हेरीफाय करत होते की बरोबर आहे का, बरोबर आहे. मग शेवटी मला जो कॉल आला त्यांचा, कारण जेव्हा या सगळ्या क्रिएटर्सला इन्व्हिटेशन असतं त्यावेळी बऱ्याच अरेंजमेंट्स कराव्या लागतात, त्यामुळे आम्हाला गुगलमधून डायरेक्ट फोन आला आणि जेव्हा जाऊन मग ती खात्री पटली तेव्हा म्हणलं हा आपल्याला बोलावलंय खरंच. कारण कधी कधी आपण स्वतःलाच अंडर एस्टिमेट करत असतो.